मित्रांनो, आज आपण आलो आहोत या जंगल सफारीच्या निमित्तानं या जंगलामध्ये। तर या ठिकाणी पहा, हा जो पळस आहे हा जंगलामधला अगदी वनवा पेटावा तसा तो अगदी हिरवागार आणि वनवा पेटावा त्याप्रमाणे तो अगदी लालबुंद असा फुलांनी बहरलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। आणि सगळीकडे या ठिकाणी जे जंगलातील वृक्ष आहेत हे पानगळीनं या ठिकाणी आज व्यस्त आहेत आणि हा पळस मात्र आपल्या मोठ्या दिमाखामध्ये तो या ठिकाणी बहरलेला आहे आणि सगळीकडे अगदी उन्हामध्ये अगदी रखरखाट दिसतोय। परंतु त्याही परिस्थितीमध्ये हे जे पळस आहेत हे पळस आता इथून पुढं अगदी कडाक्यामध्ये कडक उन्हामध्ये ते मात्र आपल्याला बहरताना दिसतात। निसर्ग हे हा अतिशय नाविन्यपूर्ण असतो आणि त्याच्या या नाविन्यपूर्ण गोष्टीमुळं तो या निसर्गामध्ये विविधता आणत असतो। तर पहा, या जंगलामध्ये आपण या ठिकाणी हे जे पळस आहेत ते आता हळूहळू अगदी काही फुलं या झाडांना या ठिकाणी आता फुटलेले आपण पाहतो आहोत। त्यानंतर या ठिकाणी हे जे पाणी आहे या ठिकाणी पाण्याचे झरे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। या ठिकाणी हा पूर्वी पाण्याने भरून वाहणारा ओढा आज अगदी छोट्याशा अगदी निसर्ग हा उन्हाळ्यातही अगदी आपला अस्तित्व टिकून असतो आणि म्हणून या ठिकाणी हे खडक आहेत, दगड आहेत, ते दगड हे पाणी टिकून ठेवतात आणि निसर्गाचं अस्तित्व त्यामुळं अबाधित राहतं। तर चला मित्रांनो, अशा या जंगल सफारीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा परिसर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतो।